फक्त आणि फक्त 3 महिन्यामध्ये तुम्ही प्रोफेशनल ब्लाउज डिझायनर बनवू शकता। कसं बघणार का? चला दाखवते। हा व्हिडिओ त्यांच्यासाठी असणार आहे ज्यांना कमीत कमी कालावधीमध्ये बेस्ट प्रॉफिट देणारा बिझनेस करायचा आहे। मी तर खूप सॅटिस्फाय आहे आणि खूप खुश आहे की मी ॲप्रिक जॉईन केला आणि इथं कोर्स केला की आज मी या लेवल पर्यंतचं काम करू शकतो। मध्ये तुम्हाला ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही ऑप्शन आहेत। तर हे इंडस्ट्रियल मशीन आहेत, प्रत्येक स्टुडंटना इथे मशीन दिली जाते। हे सगळे जे ब्लाऊज आहेत ते 3 पार्ट मध्ये येतात। थेरी पण लिहिली जाते, ह्याचे छोटे छोटे ब्लाऊजचे हेही बनवले जातात, त्याच्यानंतर मोठे बनवले जातात। प्रॉपर जो फिनिशिंग येण्यासाठी हवंय ते सगळं इथे तुम्हाला दिलं जातं। कला ही तुमच्याकडून कोणी हिरावून नाही घेऊ शकत, बरोबर की कायम तुमच्या सोबत राहील आणि त्याचा उपयोग तुम्ही कधीही करू शकता। त्यांच्या कामातूनच ओळखलं जातं की ते डिझायनरचं काम आहे की टेलरचं काम। राईट। नमस्कार फ्रेंड्स, मी वैशाली आणि आज मी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे ब्लाउज मास्टर कोर्सचा व्हिडिओ। तर फ्रेंड्स, यांच्याकडे जे वेगवेगळ्या प्रकारचे फॅशन रिलेटेड कोर्सेस घेतले जातात त्या कोर्सेसची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत मॅडम आहेत। नमस्कार मॅडम, आपलं पुन्हा एकदा आमच्या चॅनलमध्ये नमस्कार, थँक्यू सो मच आणि वेलकम तुमचं ॲप्रिक मध्ये। थँक्यू। नमस्कार, तुमचं स्वागत आहे ॲप्रिक मध्ये। ऍक्च्युली ॲप्रिक मध्ये तुम्हाला 10 वर्ष झालं आम्ही याच्यामध्ये काम करतोय, फॅशन फील्डमध्ये। इथे काम करत असताना जसं एन्क्वायरी आली तसे आम्ही इथं इन्स्टिट्यूट स्टार्ट केलेलं आहे। इन्स्टिट्यूटमध्ये आपण आरीवर्कमध्ये तर सगळ्यांना प्रोफेशनली ट्रेन केलेलंच आहे। भरपूर सारे स्टुडंट आहेत जे बाहेरचे आहेत, आपण ऑनलाईन क्लासेस घेतलेत, ऑफलाईन घेतलेले, भरपूर स्टुडंट आहेत ते उत्तम लेवलवरती काम करत आहेत। त्याचबरोबर ब्लाऊज मास्टर कोर्स आम्ही हा डिझाईन केला। तर हा डिझाईन करण्याची वेळ का आली, सगळ्यात महत्त्वाचं, बऱ्याच महिलांचं असं हे आहे, बऱ्याच स्टुडंटचं असं आहे जे फॅशन डिझायनिंग सुद्धा झालेले आहेत, त्याही स्टुडंटचं आहे की त्यांना स्टिचिंगमध्ये कमी नॉलेज येतं किंवा ब्लाऊज जे घरातून स्टिच करतात त्यांना 200-300 रुपये त्याला शिलाई भेटते, मग त्यातून त्यांना वर जायला काही चान्स आहे का? त्याच्यासाठी खास हा बनवला गेलेला आहे प्रोफेशनल कोर्स, ज्याच्यामध्ये त्यांना फिनिशिंग चांगलं येईल, त्यांच्या क्लायंटना ते चांगलं देऊ शकतील, चांगलं सर्व करू शकतील। आणि दुसरी गोष्ट म्हणजे नवीन पिढीची गरज जी आहे ती ते पूर्ण करू शकतील, कारण नवीन पिढीला फिनिशिंग हवंय, फिटिंग चांगलं हवंय आणि स्टाईलवालं पण हवंय। सो ह्या तिन्ही गोष्टींचा एकत्र हे करून आम्ही हा कोर्स लॉन्च केलेला आहे, ब्लाऊज मास्टर कोर्स। तर आज तुम्हाला ह्या कोर्सची इथं जास्त मी माहिती देणार आहे। तर ऍक्च्युली काय आहे, आपण जे कोर्सेस घेतो, आपण जे इन्स्टिट्यूट चालवतो, बेसिकली आपण प्रोफेशनल लेवलवरती हे करतो। आपल्याकडे जे आहेत ते बाहेर शिकलेले पण स्टुडंट आहेत, ते आपल्याकडे येत आहेत आणि ते शिकतात। त्यांना ती गरज का पडली? कारण फिनिशिंग मेन जे आहे ते फिनिशिंग जे आहे आणि फिटिंग जे आहे त्या फिनिशिंगचं मेन नॉलेज त्यांना नाही भेटत आहे, त्याच्यामुळे ते आपल्याकडे आलेले आहेत। तर फिनिशिंग म्हणजे ऍक्च्युली काय असतं ते मी तुम्हाला दाखवेलच पुढे। आणि फिटिंगचा जो प्रकार आहे, तुम्ही एखादी जर साईज जरी घेतली तुम्ही, तर ती छोटी साईज पासून मोठ्या साईज पर्यंत एकच जर सगळं वापरलं, एकच टेक्निक वापरली तर तो कधीच बसणार नाही। पण जर वेगवेगळ्या साईजनुसार त्याच्यामध्ये चेंजेस कसे करायचे हे जर स्टुडंटना टेक्निकली जर नॉलेज दिलं तर ते व्यवस्थित ते काम करू शकतील, आणि तेच आपण करतोय। आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे प्रोफेशनल लेवलवरती, म्हणजेच त्यांना पुढे जाऊन इन्कम चांगला मिळण्यासाठी तो खूप जास्त मदत होते आणि ते खूप कॉन्फिडेंटली काम करू शकतात। ओके, म्हणजे टेलर पासून डिझायनरच्या लेवल पर्यंत? येस, टेलर पासून डिझायनर पर्यंत। कारण डिझायनर ही जरी डिग्री असेल, ही फक्त डिग्री म्हणून न हे करता, एखादा माणूस जेव्हा काम करतो, काम करतानाच त्यांच्या कामातूनच ओळखलं जातं की ते डिझायनरचं काम आहे की टेलरचं काम। तर किंवा हा कोर्स कोण कोण करू शकतो? नंतर हे फील्ड असे की बऱ्याच मुलींना ह्याच्यामध्ये अट्रॅक्शन आहे की मला ह्याच्यामध्ये जायचंय, फॅशन इंडस्ट्रीमध्ये जायचंय, तर ते काय करतात, बीकॉम साठी डिग्री करतात, बीए साठी करतात, पण एक साईड बाय साईड, आणि साईड म्हणण्यापेक्षा तो नंतर त्यांचा मेनच होतो, ते शिक्षण घेता घेता केलेलं आहे। दुसरी गोष्ट आहे, फॅशन डिझायनिंग कम्प्लीट झालेलं आहे, तुम्ही मोठ्या कॉलेजमध्ये काम केलेलं आहे, फॅशन डिझायनिंग कम्प्लीट झालेलं आहे, पण तिथे स्टिचिंगचं एवढं नॉलेज दिलं जात नाही, त्यावेळेस तुम्ही इथे येऊन हा कोर्स करू शकता। तसेच आपले घरगुती आहेत महिला की ज्या अगदी 200 रुपये शिलाई घेतात, 300 रुपये घेतात, ते नेहमी म्हणतात एवढी शिलाई मिळते, एवढी शिलाई मिळते, पण ते काम पण तसंच दिलं पाहिजे। सो मी त्यांना म्हणेल की तुम्ही काम चांगलं द्या आणि तुमचा क्लायंट बेस तसा वाढवा, काम जसं द्याल तसे क्लायंट भेटतील आणि तुमचे ग्रोथ पण होईल आणि स्टिचिंग चार्ज पण वाढतील। तर सर्वांसाठी हा कोर्स ओपन आहे, सगळे या कोर्समध्ये जॉईन होऊ शकतात, कोर्स करू शकतात आणि फ्युचर म्हणून याच्याकडे ऍक्च्युली कुठलं असं फील्ड नाहीये। आता आमच्याकडे जे जॉईन झालेले ते काही इंजिनियर मुली आहेत ज्या IT मध्ये जॉब करतात, पण तरीही त्यांनी जॉईन केलेलं आहे। ही आवड खूप पूर्वीपासून होती आणि आता मला काहीतरी बिझनेस चालू करायचा आहे, मी जॉब किती दिवस करणार आहे आणि जॉबची तर मला शाश्वती पण नाही वाटत, की मार्केटची जी कंडिशन आहे त्याच्यानुसार जॉबची शाश्वती नाही वाटत, तर माझ्याकडे काहीतरी असलं पाहिजे जे माझं स्वतःचं असेल। तर मग ही एक फील्ड असे की तुमचं स्वतःचं, कला ही तुमच्याकडून कोणी हिरावून नाही घेऊ शकत, की कायम तुमच्या सोबत राहील आणि त्याचा उपयोग तुम्ही कधीही करू शकता। तर मी तर असं म्हणेन की कमीत कमी कालावधीमध्ये चांगलं प्रॉफिट देणारा आणि असा हा बिझनेस ठरणार आहे। तर
आता पुढे बघूयात मॅडमचा सिलेबस काय असणार आहे. बेसिकली काय आहे, सिलेबसमध्ये सगळ्यात पहिली गोष्ट आम्ही जे आणतो ते आहे स्टुडंटना कॉन्फिडन्स देणं. बऱ्याच वेळेस असं होतं की मी इतके दिवस काही केलेलं नाहीये, मला जमेल का, हा सगळ्यांचा प्रश्न असतो की मला जमेल का. तर तो जो आहे तो कॉन्फिडन्स पहिले 15 दिवस जो आहे की तुम्ही हे करू शकता आणि तुम्ही याच्यामध्ये कुठलंही काम व्यवस्थित नीट करू शकता, हे त्यांना कॉन्फिडन्स दिला जातो. आणि हा बिझनेस लेवलवरती सुद्धा करू शकता, हे त्यांना कॉन्फिडन्स दिला जातो. त्याच्यानंतर जे आहे आम्ही स्टार्ट करतो ड्राफ्टिंग, कटिंग. ऍक्च्युली थेरॉटिकल जो पार्ट आहे तो येतो. बेसिक आम्ही 3 गोष्टींवरती हे करतो की तुम्हाला जे आहे ते बेसिक नॉलेज असलं पाहिजे. जसे 3, मला जर वाटतं की सगळे जे ब्लाऊज आहे ते 3 पार्टमध्ये येतात. तुम्ही जर बघितलं तर फ्रंट आणि बॅक डीप नेक येतो, किंवा एखादं असं की फ्रंट बॅक पॅक नेक पण आजकाल येतो. तर एका वेळेस असं होतं की एका साईडला डीप येतो, एका साईडला पॅक येतो. तर अशा ह्याच्यामध्ये सगळे जे ब्लाऊज आहे ते ह्या तिन्ही ब्लॉकमध्ये आम्ही फिट बसवलेले आहेत आणि त्याच्यानुसारच तुम्हाला ड्राफ्टिंग आणि कटिंग शिकवलं जातं. ड्राफ्टिंग जे आहे ते थेरॉटिकल आपण असे बुकमध्ये सगळ्यांकडून करून घेतो, थेअरी पण लिहिली जाते. ह्याचे छोटे छोटे ब्लाऊजचे हेही बनवले जातात, त्याच्यानंतर मोठे बनवले जातात आणि त्याच्यानंतर ब्लाऊज स्टिचिंगला सुरुवात होते. ही जी आहे ही आमची कटिंगची रूम आहे. आता स्टुडंट इथे काम करतायत, त्यांचा शेवटचा दिवस आहे, सो त्यांनी जे स्टिच केलेले ब्लाऊज आहेत ते फायनल त्यांच्या क्लायंटना दाखवण्यासाठी ते प्रेस करतायत आणि नेतात. याच्यामध्ये प्रत्येक स्टुडंटला इथे एक टेबल दिला जातो. तुम्हाला फिनिशिंगसाठी जो प्रॉपर हे पाहिजे, स्टीम आयर्न आहे, प्रॉपर जो फिनिशिंग येण्यासाठी हवंय ते सगळं इथे तुम्हाला दिलं जातं. आता हे मी अस्तरवरती केलेलं आहे, पण हे तुम्ही पेपरवरती करा किंवा अस्तरवरती करा. मी हे अस्तरवरती केलेलं आहे. जो असे हे फर्मा बनवले जातात, हे फर्मा बनवल्यानंतर ह्या साईजमध्ये तुम्ही परत हे ठेवून तुम्ही कटिंग करू शकता. तर फर्मा कसे बनवायचे आहेत, त्याच्यामध्ये साईज कुठले असतात, पार्लर साईज कशी असते. पार्लर साईज म्हणजे एखाद्याला जर त्यांचे ब्लाऊज जे आहेत ते रेंटनी द्यायचे आहेत किंवा एका स्टँडर्ड साईजनी त्यांना ते स्टिच करायचे आहेत, तर ते साईज कुठली असते, एवढ्या छोट्या छोट्या नॉलेज पर्यंत आम्ही स्टुडंटना इथे गाईड शिकवतो. आता एवढ्या 3 महिन्याच्या कोर्समध्ये आपण किती प्रकारचे डिझाईन शिकवता किंवा किती ब्लाऊज शिकून होतात? आता 3 महिन्याच्या कोर्समध्ये आपण 16 ब्लाउजेस घेतो. तर बेसिक जे आहे ते तुम्ही 4 टक्स, 1 डार्ट आहे, प्रिन्स कट आहे, हे आपण सगळीकडे बघतो. पण त्याच्यापेक्षाही ऍडव्हान्स जे आहे तो सब्यसाचीचा आहे, आपण जे वेस्टर्न पॅटर्न आहे ते याच्यामध्ये घेतो. हा ब्लाऊज पूर्ण 50% हा डमीवरती स्टिच केला जातो, म्हणजे डमीवर लावून कापड फोल्ड करून कसं स्टिच करायचं, सो हा डमीवरती स्टिच केला जातो. तर हे सगळं नॉलेज इथं ह्याच्यामध्ये दिलं जातं. कॉलर आहे, हा कोट कॉलर आहे, तर कोट कॉलरचा ब्लाऊज जो आहे हॉल्टर नेक आहे, म्हणजे तुम्हाला नवीन पिढीलाही चांगलं देता आलं पाहिजे. आजची नवीन पिढी जसं घालतीये तसं तुम्हाला देता आलं पाहिजे. आपण जुन्या स्टाईलचं तर ते करतोच आहे, म्हणजे प्रिन्स कट झालं, कटोरी झालं, ते तर करतोच आहे. पण असं जर हे काम केलं तर नवीन पिढी तुमच्याकडे अट्रॅक्ट होईल आणि तुमचा बिझनेस जास्त ग्रो होऊ शकेल. आमच्याकडे आम्ही हे करतो की हात शिलाई घालायला खूप 5% पण नाही, 2%च हात शिलाई घालतो. तुम्ही जर सगळं जर बघितलं हाताने, हे जर हे बघा, हिला फिनिशिंग बघा, पण ती स्टिच कशी करायची आहे, ती लावायची कशी आहे. हे बघा, हे आय दिसतं ते तुम्हाला. फिनिशिंग वर जास्त भर दिला जातो. जेवढं चांगलं फिनिशिंग, आणि मला असं वाटतं आजकाल खूप लोकांना ही जाणीव झालेली आहे फिनिशिंगची, त्याच्यामुळे प्रत्येकाला असं वाटतं की माझी साडी खूप भारी आहे, मी घेतलेली आहे, तर त्याला चांगलंच ब्लाऊज पाहिजे. याच्यामध्ये फिनिशिंगमध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते तुम्हाला स्टिचिंग करतानाचं फिनिशिंग. कटिंग जर प्रॉपर असेल तर स्टिचिंग प्रॉपर होऊ शकतं. सो पहिले कटिंगवरती आम्ही जास्त फोकस करतो. त्याच्यानंतर जे छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपल्या डिझाईन आपण म्हणून त्याच्यात ऍड करतो, जसं लेस लावणं आहे, एखाद्याला लटकन लावणं आहे, तर ते कसं लावायचंय. आता ह्याच्यामध्ये बघितलं तर तुम्ही 2-3 लेस आपण ऍड केलेले आहेत वेगळ्या वेगळ्या, पण तुम्हाला जॉईन करताना किंवा त्याला फिनिशिंग बघा कसं दिसतंय. हा, ह्याच्यामध्ये काय केलं, हिला ह्याच्यात पण लेस केली आहे, पण ह्याच्यात लेस आतमध्ये इन्सर्ट केलेली आहे. ओके. ही लेस मला जर एवढी साध्या साध्या गोष्टी, आणि ह्याच साध्या गोष्टी खूप मोठं हे करतात, मॅटर करतात तुमच्या फिनिशिंग येण्यासाठी. तसंच आहे ते स्टुडंटला पहिली गोष्ट तर हे जे मटेरियल आहे, हे मटेरियल काय आहे, कुठलं मटेरियल आहे, कुठल्या ब्लाऊजसाठी, कुठल्या क्लायंटसाठी कुठलं मटेरियल जास्त सुटेबल आहे. कुणासाठी एखाद्याला ब्रायडल हवंय तर तो ब्रायडल जरी हवाय तर तो लुक येण्यासाठी तुम्हाला कुठलं मटेरियल हवंय, त्याच्यामध्ये अस्तर कुठलं टाकायचंय. फक्त असं नसतं की कॉटनचं अस्तर टाकलं म्हणजे झालं, त्याच्यामध्ये संतून लाइनिंग काय आहे, झिप काय आहे, झिप कोणता ब्रँड आहे की जो तुम्ही नेहमी वापरायचा आहे. कारण एक ब्रँड येतो की जो इतका मार्केटमध्ये सगळीकडे अवेलेबल असतो आणि तो लावतात, पण ते लावली की तो तुटण्याचे चान्सेस येतात. तर तुम्हाला ते सगळ्या गोष्टी केअर करून इथे तुम्हाला
बुटीक मध्ये तुम्ही कसं द्यायचंय तसं ट्रेन केलं जातं. आणि जी एक झिप येते जी तुम्हाला ब्लाऊज फाटून जाईल पण झिप कधी तुटणार नाही. अच्छा, तर हे सगळं जे मटेरियलचं नॉलेज आहे हे सगळं नॉलेज ह्याच्यामध्ये दिलं जातं. मग त्यासाठी काही व्हिजिट असतात का? नाही, आम्ही इथं वापरताना पण तसंच वापरतो. आणि व्हिजिट जे आहे, कापडाचे जे क्वालिटी आहे जे मार्केटमध्ये मिळतं ते आम्ही डायरेक्ट आहे ना स्टुडंटना स्टडी टूर घेऊन जातो. ओके. मार्केटमध्ये कुठून कापड घ्यायचंय, कुठल्या कुठल्या प्रकारचं कापड मिळतं. बरेच वेळेस जाणवलं की स्टुडंटना आधी माहितीच नव्हतं की अरे एवढं हे मटेरियल असं मिळतं, किंवा बरोबर. हे डाय कसं करायचं असतं तेही आम्ही डायिंगच्या इथं स्टुडंटना दाखवलं की हे डाय कापड कसं होतं, कुठल्या केसमध्ये तुम्हाला ते डाय करून घ्यायचंय. म्हणजे एखाद्या वेळेस बरेच वेळेस असं होतं की काहीतरी आता मला हा पॅटर्न करायचंय पण मला कापड नाही पुरत आहे, ब्लाऊजचा पीस तेवढा नाहीये, त्या केसमध्ये क्लायंटला तो डाय करून तो लावून तो तुम्ही द्यायचे. तर तो डाय केल्यानंतर सेम कलर येतो, सेम कापड तुम्ही डाय करू शकता, तो जाणून येणार नाही. सो हे डिझायनर होण्यासाठी तुम्हाला ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला ऍड करायला लागतील आणि त्या ऍड केल्यानंतर तुम्ही तुमच्या क्लायंटला चांगलं सर्व करू शकता. ओके, म्हणजे 3 महिन्यात ह्या सगळ्या गोष्टी कव्हर सगळ्या होतात. गोष्टी 3 महिन्यात ह्या कव्हर होतात. 3 महिन्यात तुम्ही काय म्हणतात त्याला, टेलरचं डिझायनर बनवणार येस आहात. येस, नक्की नक्की. टेलरचं डिझायनर, ऍक्च्युली डिझायनर काय, स्टुडंटना जेव्हा तुम्ही असे वेगवेगळे पॅटर्न बनवता तेव्हा कोण तुम्हाला टेलर नाही बोलत, तुम्हाला आपोआपच म्हणतात की मी माझ्या त्या डिझायनरकडे हे Fashion कपडे दिलेले designer आहेत, आहे. माझे डिझायनर आहे, मी तिच्याकडेच टाकते. तुम्ही काम कसं करता त्याच्यावरती आहे. नुसतं फक्त ब्लाऊज मध्येच प्रोफेशनल नाही तर पर्सनॅलिटी मध्ये येस पण येस, नक्की. प्रोफेशनल तुम्ही तुमच्यामध्ये, मीच सांगते ना, तुम्हाला काम करायचं आहे ना, तुमच्या घरात काही होत पण समोर आला तर तुम्हाला तुमच्या बोलण्यातून ते जाणवलंच पाहिजे की मी एखाद्या चांगल्या बाईकडे जाते, मी एखाद्या चांगल्या डिझायनरकडे जाते आणि काम करते. तो तुम्ही घरून करता की कुठून करता याचा फरक नाही पडत जर तुम्ही तसं राहिलात तर. तर हे सगळं स्टुडंटला सांगितलं जातं, हे सगळ्याचं ट्रेनिंग दिलं जातं. तर ही आमची मशीन रूम आहे, आम्ही मशीन रूम म्हणतो, प्रॅक्टिकल रूम म्हणतो. पण याच्यामध्ये जे आहे ते सगळे इंडस्ट्रियल मशीन आहेत. प्रत्येक स्टुडंटना इथे मशीन दिली जाते. तुम्हाला वेटिंग करायला नाही, जेवढे मशीन असेल तेवढे स्टुडंट आपण घेतो. दुसरी गोष्ट या मशीनचं हे आहे की तुम्ही एक तर स्पीडमध्ये काम करू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला काम करतानाचा जो त्रास आहे तो त्रास ह्याच्यामध्ये नाही होत. म्हणजे बरेच जण म्हणतात की पाठ दुखते, मान दुखते, तर त्याचा ह्याच्यात होत नाही. काम खूप स्मूथ होतं आणि ह्याचा मेंटेनन्स पण काही नाही आहे. सो याला स्टुडंटचं फिनिशिंग पण चांगलं येतं आणि काम पण छान. स्टुडंटना करताना खूप आनंद मिळतो याच्यामध्ये. ऍट ए टाइम मला वाटतं 7 ते 8 स्टुडंट. येस, 7 ते 8 स्टुडंट आरामात बसतात. आणि ही जे आहे ही ओव्हरलॉकची मशीन आहे. तर ही ओव्हरलॉकची मशीन पण कशी चालवायची आहे, ह्याच्यामध्ये धागा ओवायचं कसं आहे, ही मशीन कशी चालवायची, हे सगळं नॉलेज स्टुडंटला दिलं जातं. आता तर ही आहे आमची इन्स्टिट्यूट आहे आणि हे तुम्हाला दाखवलेलं आहे की कसं चालतं इथे काम. त्याचबरोबर आहे हा पूर्ण कोर्स जे आहे, ज्यांना घरातून करायचं आहे, आपल्याकडे बरेच बाहेरचे आहेत की ज्यांना कोर्स करायचा आहे आणि त्यांचं ग्रो करायचं आहे, तर आपण ऑनलाईनचाही हा कोर्स आहे. ऑनलाईन मधून पण सेमच सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकवल्या जातात. ओके, म्हणजे ऑनलाईनचं ऑप्शन अवेलेबल आहे. ऑनलाईनचं All ऑप्शन, Indiaमधून, घर बसल्या शिकू शकतात. येस येस, ऑनलाईनचंही ऑप्शन अवेलेबल आहे. आणि याचबरोबर आरीवर्कचं तर आहेच, आरीवर्क प्रोफेशनल कोर्स इथे होतो. आरीवर्कचे स्टुडंट आहेत तर तेही चांगलं काम करतात. आरीवर्कमध्ये तुम्हाला ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही ऑप्शन आहेत. फ्रेंड्स, ॲप्रिक डिझायनर स्टुडिओमध्ये भरपूर स्टुडंट आहेत जे इथे शिकायला आलेले आहेत. नमस्कार ताई, नमस्कार, आपलं नाव? माझं नाव साक्षी गणेश भोर. अच्छा, कुठून आलात तुम्ही? मी वाडेबोलाईवरून. म्हणजे मला स्टिचिंग मधलं काहीच नॉलेज नव्हतं, झिरो होतं एकदम. म्हणजे कधी केलेलंच नव्हतं, मशीन सुद्धा कधी पाहिलेली नव्हती, इथपासून सुरुवात होती. म्हणजे झिरो नॉलेज होतं. हो, एकदम झिरो होते. अच्छा, मग तुम्ही इथे किती महिन्याचा कोर्ससाठी? कोर्स तसं 3 महिन्याचा आहे, पण आता मला 4 महिने झाले अजून. म्हणजे आम्ही म्हणजे मॅडमचं असं नाही की 3 महिन्याचं आहे, मग 3 महिन्याचं संपलं, जेवढं आहे तेवढंच. म्हणजे नाही का 3 महिन्यात जेवढं होईल तेवढं कव्हर शिकवलं असं काही नाही. आपला जो सिलेबस आहे तो पूर्ण होसपर्यंत मॅडम शिकवतो. तर या ठिकाणी काय काय शिकवलं गेलं मग तुम्हाला या 4 महिन्याच्या कोर्समध्ये? सुरुवात बेसिक म्हणजे 2 प्रकार, एकदा एक थेरी पासून ते प्रॅक्टिकल नॉलेज पर्यंत सगळं शिकवलं. इवन सुई दोरवण्यापासून मशीनचं पूर्ण नॉलेज. मशीन फक्त मॅडमच शिकवायला आहे? नाही, मॅडम आहेत, सर आहेत, बाकीचा स्टाफ आहे जो लगेच नाही का आवाज हाक मारले की लगेच उभे असतात. ओके, तर स्टिचिंग, कटिंग, ड्राफ्टिंग, कटिंग, स्टिचिंग असेल, सगळं शिकवलं जातं. स्टडी टूर सुद्धा असते. स्टडी टूर मध्ये सगळ्या प्रकारचं फॅब्रिकचं नॉलेज, लेसेसचं नॉलेज, ते कुठं मिळतं इथपासून सगळं सांगितलं जातं. मॅडम स्वतः घेऊन जातात, सगळं सांगतात की मटेरियल म्हणजे कोणत्या प्रकारच्या ब्लाउजला कोणतं मटेरियल लागतं, ते स्टडी टूर मध्ये सगळं कव्हर केलं. आता हे जो कोर्स तुम्ही केलाय स्वतःसाठी केलाय का प्रोफेशनल हे विजन ठेवून हा कोर्स तुम्ही केलाय? ऑब्विसली, म्हणजे स्वतःचा काहीतरी सुरुवात करायची यासाठीच केलंय आणि ते सुरुवात केल्यानंतर
ते पुढं कसं वाढवायचं याचं सुद्धा मॅडमनी खूप छान गायडन्स दिला. अच्छा, म्हणजे बिझनेस पुढे कसा Business- वाढवायचा हे हो, पण हो. नॉलेज इथं दिलं जातं. हो हो तर तुम्ही काय काय शिकलात, काही तुम्ही दाखवणार हो आहात हो आमच्या बेसिक audience ब्लाऊज ला? तर ते असतातच, जे प्रिन्सेस कटोरी जे सगळीकडेच असतात, पण त्याच्यापेक्षा वेगळे जे ऍडव्हान्स लेवलचे आहेत की जे वेस्टर्न आहेत केलेत. अच्छा, आता हा असेल कफ्तान स्टाईलचा ब्लाऊज असेल. इंडो वेस्टर्न टाइप. हो हो म्हणजे तुम्ही कुठल्याही टाइपचे ब्लाऊज हो. शिवू शकता, अगदी पारंपरिक जसे असतात हो ते हो पण. ते तर रेग्युलर आहेतच. ते अच्छा. तर basic. नमस्कार मॅडम, नमस्कार. आपलं नाव? माझं नाव कोमल प्रवीण भोर. अच्छा, कुठून आलात तुम्ही? मी वाडी बोलायतून आले. अच्छा, मग या अगोदर टेलरिंग मध्ये काही शिकलं होतं तुम्ही? नाही, मी इथं पहिल्यांदा जॉईन झाले तेव्हा नवीनच फ्रेशच होत. इथे आता मी सुरुवातीला आम्हाला 3 महिन्याचा कोर्स आहे. ड्राफ्टिंगसाठी आम्हाला मॅडम ड्राफ्टिंग शिकवतात आणि स्टिचिंगसाठी सर शिकवतात. ओके. तर 1 to 1 म्हणजे आमचं बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत शिकवलं मॅमने आम्हाला. पहिल्यांदा बेसिकमध्ये कटोरी, प्रिन्सेस, ओके. वन डार्ट, फोटक्स हे 4 ब्लाऊज बेसिकमध्ये शिकवले जातात. त्याच्यानंतर ॲडव्हान्समध्ये आपल्याला मग नवीन नवीन पॅटर्न्स, वेस्टर्नमध्ये असे नवीन नवीन पॅटर्न शिकवले जातात. असा एक आहे कोट कॉलर म्हणून आहे, तो एक शिकवला जातो. किती ब्लाऊज, किती डिझाईन शिकवल्या तुम्हाला इथे 3 महिन्यामध्ये? 3 महिन्यामध्ये आमचे जवळजवळ 17 ते 18 ब्लाऊज कम्प्लीट झालेत. आणि त्याच्यानंतर आम्ही घरी पण नवीन नवीन ब्लाऊज स्टिच केलेत. अच्छा, म्हणजे तुम्ही क्लायंट घेता? हो, घरी? घेतो. अच्छा, म्हणजे किती दिवस क्लास केल्याच्या नंतर तुम्ही क्लायंट जवळजवळ घेतलेले 2 आहेत? महिने कम्प्लीट झाल्यानंतर आम्ही क्लायंट घ्यायला सुरुवात केली हळूहळू. ओके. त्याच्यानंतर ॲडव्हान्समध्ये अशा आम्ही नंतर असं सब्यसाचीमध्ये पण शिवलंय. म्हणजे ऑल टाइपचे ब्लाऊज शिकवलेले आहेत तुम्हाला स्टिचिंग वेस्टर्न आणि आपले ह्याचे. कोर्स करून पुढे काय करणार आहात तुम्ही? मला तर माझं स्वतःचं बुटीक ओपन करायचं आहे. अच्छा, तर मॅडम मार्केटमध्ये बऱ्याच ठिकाणी वेगवेगळे क्लासेस आहेत, कोर्स आहेत, पण तुम्ही ॲप्लिकमध्येच काय ॲडमिशन घेतलं? आम्ही ते पहिल्या दिवशी आलो होतो तेव्हा मॅमने आम्हाला खूप साऱ्या म्हणजे डिटेलमध्ये एक्सप्लेन केलं. त्याच्यानंतर आम्ही दुसऱ्या ठिकाणी पण गेलो होतो एका. ओके. पण तिथे आणि इथे जो एक्सपिरियन्स मिळाला आम्हाला, त्याच्यानंतर आम्ही त्याच दिवशी ठरवलं की आम्हाला नाही इथेच यायचं, कारण की मॅमचं बोलण्याची पद्धत, शिकवण्याची पद्धत, मॅमने आम्हाला खूप डिटेलमध्ये पहिल्या दिवशी सांगितलं होतं की आपण कोर्समध्ये काय काय घेणार आहोत. आणि मॅमने ॲक्च्युली ते सगळं घेतलंय आणि सगळं कम्प्लीट करून घेतलंय आमच्याकडून. अच्छा, म्हणजे त्यासाठी तुम्ही मॅमसाठी थँक्यू. म्हणजे तुम्ही सॅटिस्फाईड आहेत हो, इथं हो, ॲडमिशन घेऊन किंवा इथं पूर्ण कोर्स करून? हो. तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. थँक्यू. नमस्कार ताई, आपलं नाव? मी अमृता रहाटे. अच्छा, कुठे राहता? मी हडपसरमध्येच राहते. अच्छा, या अगोदर काय शिकलात तुम्ही? या अगोदर मी जसं बेसिक 2-3 टाईपचे ब्लाऊज जे नॉर्मली पूर्वी शिवले जायचे ॲज अ टेलर म्हणून मी शिकलेले होते. अच्छा, म्हणजे तुमचा अगोदर टेलरिंगचा क्लास झालेला आहे. ओके, मग टेलरिंगचा क्लास झाला तरी तुम्ही इकडे कशा काय कन्वर्ट झालात? कारण मला काही प्रॉब्लेम्स यायचे, जसे काही शोल्डर उतरणं किंवा काखेमध्ये ब्लाऊजला झोळ येणं, असे काही प्रॉब्लेम्स असायचे. आणि काही क्लायंटला मी ते फिक्स करू शकले, पण काही क्लायंट्सला नाही करू शकले. प्लस मला थोडं फिनिशिंग पाहिजे होती. आणि याशिवाय मला जे पण फॅशन डिझायनिंग लेवलचे जे ब्लाऊज असतात किंवा लेहंगावरचे जे ब्लाऊज असतात ते सगळे शिकायचे. सेलिब्रिटी लेवलचे. टेलरिंगमध्ये आणि डिझायनरमध्ये काय फरक जाणवतो तुम्हाला मग? हो, टेलरिंगमध्ये म्हणजे बेसिक कस्टमरला विचारलं तर तुम्हाला कसा शिवायचा आहे आणि त्याप्रमाणे ते शिवून दिले जातात. डिझायनिंगमध्ये कापडचं म्हणजे फॅब्रिक बघून, त्याच्यावरची डिझाईन बघून, प्लस तो साडीवरचा आहे का लेहंगावरचा आहे असं बघून त्याच्यानुसार कस्टमरला आपण काही सल्ले देऊन त्याप्रमाणे आपण ब्लाऊज डिझाईन करतो. टेलरचे डिझायनर झाला आहात इथे येऊन? नक्कीच, येस. तर तुम्ही आमच्या ऑडियन्सला काय सांगाल मग? या इन्स्टिट्यूटबद्दल ऑडियन्सला असं सांगेन की कुठल्याही मनामध्ये शंका न घेता तुम्ही बिनधास्त इथे या आणि इथे तुम्ही नक्कीच तुमचं सगळं जे फॅशन डिझायनिंगचं नॉलेज आहे ते एन्हान्स करू शकता. छान होतं. प्लस तुम्हाला कॉन्फिडन्ससुद्धा खूप छान इथे मिळतो. इथे जवळजवळ आम्ही 17 ब्लाऊज तर इथे स्टिच केलेत. प्लस आम्ही हे करता करता घरी पण काही स्टिच करत होतो. अच्छा, क्लायंटचे घेता तुम्ही? हां, मी ऑलरेडी क्लासला 1-2 महिने झाल्यापासून मी क्लायंटचे ब्लाउजेस घेतेच आहे. आणि आत्ताही माझ्याकडे अगदी उद्यापासून स्टार्ट होईल करण्यासाठी सुद्धा काही क्लायंट्स काय जे तुम्ही स्टिच केलेलं आहे ते आमच्या ऑडियन्सला दाखवू शकता? ओके, हे ऑफ शोल्डर ब्लाऊज आहे. फॅन्सी एकदम. हा एकदम फॅन्सी आहे. वाव. हे एक ड्रेपिंग टेक्निक इथे आहे. हे पण ऑफ शोल्डर आहे. हा आतमध्ये पूर्ण एक ब्लाऊज आहे आणि वरून स्टॅच्यूला ड्रेपिंग करून आम्ही ही डिझाईन बनवली. इंडो वेस्टर्न टाईप. इंडो वेस्टर्न. ओके, सगळ्या टाईपचे शिकवले जातात इथे. आणि हा एक जो माझा खूप फेवरेट आहे कोट कॉलर.
गोल गळा आणि हे गळा आणि कटोरी किंवा प्रिन्सेस कट, फोर्टक्स हे 3च ब्लाऊज मी शिवत होते. इथे भरपूर व्हरायटीज शिकले आणि मला तर वाटते माझी शिलाई पहिल्यापेक्षा दुप्पट ते तिप्पट वाढलेली आहे. अच्छा. आणि मग लोक देतात तुम्हाला तेवढी? हो, लोक देतात. त्यांना सॅटिस्फिकेशन मिळत असेल तर ते का नाही देणार, नक्कीच देणार. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही हॅप्पी आहात नक्कीच आणि सॅटिस्फाईड आहात. 100%. मग आता तुम्ही पूर्ण कोर्स कंप्लीट केलेला आहे, तर पुढे काय प्लॅनिंग असणार आहे तुमचं? माझीचं स्वप्न आहे ब्युटिक टाकायचं. बुटीकचं. हां, ब्युटिक टाकायचं. तर ते स्वप्न पूर्ण करायच्या मागे मी लागले. तुमच्या पुढच्या वाटचालीस तुमच्या बिझनेससाठी आमच्याकडून आणि नक्कीच सगळ्यांकडूनच शुभेच्छा असतील. थँक्यू सो मच मॅम. तर मॅडम, आपल्या कोर्सबद्दलची तर डिटेल माहिती तुम्ही दिलेलीच आहे. कोर्स कशा पद्धतीने इथे घेतला जातो, कंडक्ट केला जातो, सगळं विद्यार्थ्यांना कसं तुम्ही तयार करता, तर खूप छान आहे इन्स्टिट्यूट. तर जाता जाता तुम्ही काय सांगाल आमच्या ऑडियन्सला? तुमच्या ऑडियन्सला मी एक सांगू इच्छिते की जर तुम्हाला आयुष्यामध्ये बदल हवा आहे तर पहिले स्वतः बदललं पाहिजे, आणि स्वतःमध्ये जर बदल हवा आहे तर पहिले उच्च शिक्षण घेतलं पाहिजे. कुठल्याही फील्डमधलं चांगलं शिक्षण घेणं हे कधीही तुमच्या फायद्याचं राहणार आहे. थँक्यू सो मच.